हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. आज आपण 12वा अध्याय शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे भक्ती योग. तर आपण आपलं मंगलाचरण आधी म्हणू. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर तुम्हाला सर्वांचं तुमच्या स्वागत आहे. आपण भक्ती योग हा अध्याय बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण आपल्या श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करू. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या भाषेत हे गीता भागवतम लिहिले. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. आमची पूर्ण मराठीची टीम आणि आपल्या को होस्ट वगैरे ह्या सर्वांना प्रणाम करते. मी ज्यांच्याकडून गीता शिकले त्या आमच्या अन्वया माताजी, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्हाला सर्वांना पण प्रणाम, जे तुम्ही वेळात वेळ काढून हजर राहता रोज. तर आता आपण आजचा अध्याय बघू. माताजी घ्या पुढची स्लाइड. काल आपण विश्वरूप दर्शन घेऊ. नमस्कार करूया. घ्या. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे श्रीनाथजी होते, मगाशी दाखवले ते नाथ द्वारकेला आहे. श्रीनाथजी. हरे कृष्ण. माधवेंद्रपुरींना जे सापडले होते बघा, तर माधवेंद्रपुरींनी त्यांची स्थापना केली मग श्रीनाथजीला. घ्या माताची पुढची स्लाइड. तर आपण काल काय काय बघितलं, की अर्जुनाने सांगितलं की मला म्हणजे मला तुमचं विश्वरूप म्हणजे विश्वरूप विराट रूप पाहायचंय. पण आपण बघितलं ना, ते सांगायच्या आधी अर्जुनाने कसं हे केलं होतं, म्हणजे ती एक पद्धत असते. आधी प्रार्थना केली आणि मग तुमची इच्छा असली तर तुम्ही दाखवा असं सांगितलं. मग त्याच्यानंतर अर्जुनाने कृष्णाने दिव्य दृष्टी दिली आणि आपलं विश्वरूप प्रकट केलं. मग अर्जुनाने त्याचं वर्णन केलेलं आहे. पहिल्यांदा तर अर्जुन कसा आश्चर्यचकित झाला होता, पण हळूहळू त्याला त्या विश्वरूपाची भीती पण वाटायला लागली. त्याला म्हणजे ते बघायला जमत नव्हतं. मग आणि त्याने हेही बघितलं
की सारे महाभारताच्या युद्धातले दोन्ही पक्षातले मोठे मोठे योद्धे सगळे कौरव कसे त्या विश्वरूपाच्या दाढेत मध्ये अडकून पडले, कोणाचं मस्तकाचा चुराडा झाला हेही बघितलं. मग नंतर त्याने पुन्हा भगवंतांना विनंती केली की आता हे तुम्ही हे करा, थांबवा आणि तुम्ही तुमच्या नित्य रूपात या, हे द्विभुज श्याम सुंदर रूपात. हा, मग कृष्ण आले आणि मग त्याच्यानंतर कृष्णाने काय सांगितलं पुन्हा, अनन्य भक्तीशिवाय कोणही भगवंतांना त्यांच्या श्यामसुंदर रूपात पाहू नाही शकत. ते दुर्लभ आहे भगवंतांचे श्यामसुंदर रूप. हं, तर असं आपण बघितला कालचा अध्याय विराट रूप दर्शन. आता आज बघूया भक्ती योग. हा, त्याची पुढची स्लाइड घ्या. तर आज आहे ना भक्ती योग आहे. म्हणजे कृष्णानी काल काय सांगितलं, अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाहीये. सांगितलं की नाही, अनन्य भक्ती. मग आहे ना आजच्या अध्यायात अर्जुन विचारतो, भक्तीची थोडस पुढे म्हणजे माहिती विचारली. अनन्य भक्ती तर सांगितली. हा, मग अर्जुनाने प्रश्न विचारलाय की तुमच्या अव्यक्त निर्विशेष रूपावर आपण हे लक्ष केंद्रित करावं, की ह्या तुमच्या सगुण साकार रूपावर. मग त्याच्या कृष्णाने काय उत्तर दिलंय ते बघूया. आणि इथं कृष्णाने खूप सुंदर अध्याय आहे हा. इथं ना कृष्णाने आपल्याला सांगितलंय की आपण फक्त कारण देत असतो, मला हे नाही जमणार, मला ते. तरी सुद्धा कृष्णाने टप्पे दिलेत की ते नाही जमत आहे तर हे करा, हे नाही जमत आहे. हे बघा हा, तुम्ही कृष्णांना किती वाटतं की आपण त्यांच्याकडे यावं. हे जे भौतिक जग आहे ना, हे आपलं कायमचं निवासस्थान नाहीये. आपण असं समजतो की हे कायमचं आहे, माझं हे कायमचं स्थान आहे. तसं नाहीये. कृष्णांना वाटतं की हे भौतिक जग आपलं कायमचं निवासस्थान नाही. जे आपलं कायमचं ठिकाण आहे, तिकडे आपण लवकर त्यांच्याकडे जावं. म्हणून इथे त्यांनी हे नाही तर मग हे तरी करा. एक आई कशी सांगते ना, तसं सांगितलंय. बघा तुम्ही किती प्रेमळ आणि स्वभाव आहे त्यांचा. आणि त्याच्यानंतर भगवंतांना भक्तांमधले जे गुण प्रिय आहेत ते सांगितले. हा, बघू आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा माताजी. हरे कृष्ण. अर्जुन उवाच एवं सत्तयुक्ता ये भक्ता स्वापर्युपासते ये चाक्षर व्यक्तम तेषा के योगवित्तमा. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते, जे तुमच्या भक्तीसहित योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे हा अर्जुनाचा प्रश्न आहे की काय अधिक परिपूर्ण मानलं जातं, की तुमच्या भक्ती सेवेत जे योग्यरित्या व्यस्त आहेत, की जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात. हा, म्हणजे कसं आहे ना, आता काल अर्जुनाने जे विश्वरूप बघितलं, विराट रूपाचं दर्शन घेतलं. तुम्ही सांगा, आपण ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे बघितले होते की नाही? तुम्हाला कोणाला आठवतात का 3 टप्पे कुठले ईश्वर प्राप्तीचे? ब्रह्म, परमात्मा आणि मग हे भगवान. हम्म, मग हे जे विश्वरूप बघितलेलं ना, ते कुणाच्या जवळ जाणार होतं असं तुम्हाला वाटतं अर्जुनाने? ब्रह्मरूपाच्या जवळ जाणार होतं. कारण ब्रह्मरूप हे आपण हा गोलोक वृंदावनाचा प्रकाश असतो, ज्याच्यामध्ये हे सगळं सामावलेलं आहे. आपल्याला जीव निसर्ग दिसतो. हा, अगदी डोळे मिटल्यावर सुद्धा जो प्रकाश दिसतो, हा सारा ब्रह्ममध्ये सामावलेला आहे. हा, मग ते जे विराट रूप होतं ते ब्रह्मरूपाच्या जवळ जाणार होतं. हा, मग अर्जुनाला कशी सवय होती, त्याने कृष्णांना लहानपणापासून कसं बघितलं होतं, तर श्यामसुंदर रूपामध्ये. आणि त्याला त्यामध्ये रस होता जास्त, त्याच्याशी त्याला जोडता येत होतं. कालच्या विराट रूपाशी तो स्वतःला जोडू नाही शकत होता. हा, मग आपण एखाद्याची भक्ती सेवा कधी करू शकू, जेव्हा आपलं काहीतरी त्याच्याशी नातं जोडलं गेलंय. हा, आता ह्या अव्यक्त रूपाचं कसं असतं ना,
ब्रह्म ज्याला म्हणतो, ब्रह्म जे आपल्या चराचर जे काही निसर्ग आजूबाजूला दिसतो वगैरे, तर त्याच्याशी आपल्याला जोडणं जाणं तितकं सोपं नसतं. आपण त्याला एखादी फुलांचा हार करून घालू नाही शकत. त्याला तुम्ही एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवू नाही शकत, असं. मग त्यामुळे त्याच्याशी जोडणं अवघड आहे. मग इथे अर्जुनाला त्यामुळे तो एकदा कन्फर्म करू इच्छितोय, की कुठलं हे सेवा अधिक परिपूर्ण आहे, निर्विशेष ब्रह्माची की सगुण साकार रूपाची. हा बघू. श्रीकृष्ण श्रीभगवान् उवाच मय्यावेश मनो नित्ययुक्ता उपासते श्रद्धा परस्पसाते नियुक्ततमा मतः. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर बघा हा, कृष्णांचं उत्तर इथे तुम्ही लक्षात ठेवा, की ज्याचे मन माझ्या वैयक्तिक रूपावर स्थिर आहे, नेहमी महान दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. आता वैयक्तिक रूप म्हणतायत ते म्हणजे कृष्ण अर्जुनासमोर जसे आता आहेत तसे. हा, मग तुम्हाला हा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा, हा अध्याय, हा श्लोक. कोणतरी म्हणेल ना, जेव्हा कुठं सांगितलंय की माझी उपासना करा, हे करा, ते करा, त्यांना हा श्लोक दाखवा. स्वतः पण ह्याचं ना भगवद्गीतेमधलं स्पष्टीकरण वाचा. की इथं त्यांनी, हे बघा, ऍक्च्युली इथे मी तुम्हाला ओरिजिनल शब्द वाचून दाखवते. जे उपासक आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. हा, मग ते काय म्हणतात इथे, साकार रूपावर, निराकार नाही. कृष्णांना ते निराकार नाही आहेत. ब्रह्म म्हणजे काय, निराकार तसे नाही आहेत. त्यांना आपण बघितलं ना, श्याम सुंदर रूप आहे त्यांचं, 2 हात, 2 डोळे, असं सगळं व्यवस्थित असणारे मनमोहन आहेत ते. डोक्यावर मोरपीस, हातात बासरी असे. हा, त्यांच्या या साकार रूपावर, आता ते स्वतःच सांगतायत की माझ्या साकार रूपावर, अ, म्हणजे जे आपलं मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि काय आहे, दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करतात. तर ह्याला म्हणायची भक्ती. भक्तीची व्याख्या काय आहे? ऍक्टिव्ह डिव्होशनल सर्व्हिस. हा, तुम्ही लक्षात ठेवा. भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा, ह्याला म्हणायची भक्ती. तुम्ही एका जागी बसून किंवा सगळं स्वतःच करताय आणि माझं कृष्णावर खूप प्रेम आहे, मी खूप त्याचा मोठा भक्त आहे, ह्याला फक्त पोपटपंची म्हणतात. तर तुम्ही त्यांची सेवा करायला हवी. जिथे प्रेम आहे ना, मग गीता शिकताना आपण उच्च श्रेणीतून विचार करत असतो. तर प्रेमाचे दुसरा अर्थच काय आहे, तर सेवा. जिथे प्रेम आहे तिथे समर्पण आहे, सेवा आहे. हा, तिथे अपेक्षा नसते, तर सेवा असते. मग भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा म्हणजे भक्ती आहे. मग तुम्ही तुम्हाला कसंही सेवेमध्ये जोडून घ्या. तुम्ही जे खाता, तिसऱ्या अध्यायात आपण शिकलेलो, आपण जे काही खातो ते आपण कृष्णांना अर्पण करायला हवं. त्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागत नसतात. पुन्हा छोट्या छोट्या गोष्टी करा. की तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यावर बालकृष्ण तरी असतो. तर त्यांच्याशी मी म्हटलं तसं तुम्ही नातं जोडा. तुम्ही त्यांना गुरु, आई-वडील, मुलगा, मित्र, भाऊ, बहीण काहीही माना. पण त्यांच्याशी नातं जोडून घ्या आणि त्या नात्यामध्ये प्रेम अर्पण करा. तुम्ही नवीन काहीतरी घेतलं तर दाखवा त्यांना. काहीतरी प्रॉब्लेम आले, तर जाऊन त्यांच्याशी बोला, त्यांना सांगा. हा, एक नातं हवं आपलं. आणि छोट्या-छोट्या, खूप मोठं मंदिरांमध्ये जा. मंदिरांमधल्या सेवा घ्या. बघा तिथे किती छान वाटेल. पुन्हा आजूबाजूला, म्हणजे तुमच्या आजूबाजूला जागा असली तर तुळशी लावा. छोटी-छोटी फुलांची झाडं लावा. अगदी गार्डन करायला जागा असलं तर होम गार्डनिंग करा. भाज्या, मिरच्या, टोमॅटोसारख्या लावा. ते जेवणात वापरा. नैवेद्य अर्पण करा ते बनवून. पुन्हा जेवण बनवताना श्रीमद भागवतम वगैरे असं ऐका. त्याचा पण आपल्या कुकिंगवर परिणाम होत असतो चांगला.
तर कथा श्रवण करा. आणि कथा कशा श्रवण करायच्या असतात? वरिष्ठांकडून एक लाईन मध्ये सुद्धा त्या कथेच्या ना सिद्धांत असतात, जे आपल्याला जीवनात खूप उपयोगी पडतात. तर ते सिद्धांत ऐकत ऐकत थोड्या खोलीमध्ये उतरून गहिराईमध्ये जाऊन कथा ऐका. त्या तुमच्या घरातल्यांना सांगा, छोट्या मुलांना सांगा, मित्र-मैत्रिणींशी बोला. गप्पा मारताना हे विषय ठेवा. पुन्हा असं म्हणजे जीवनाच्या सगळ्या ॲस्पेक्ट्स मध्ये तुम्ही कृष्णांना जोडून घ्या. मग तुम्हाला कधीही एकटं वाटणार नाही. रिकामा वेळात मी काय करू, काय करू असं होणार नाही. पुन्हा तुम्ही वेगवेगळी स्तोत्र म्हणू शकता. तुम्हाला आता गाता येतं, सॉरी, तुम्हाला रांगोळी काढता येते, पेंटिंग्ज येतात, तुम्हाला काहीतरी विणकाम, भरतकाम येतं. तर करा ना कृष्णांशी संबंधित काहीतरी. हं. फुलं लावा, फुलझाडं लावा. काही छोट्या-छोट्या गोष्टी, छान-छान पदार्थ YouTubeवरच्या रेसिपी बघून शिका. त्या म्हणजे प्रसाद म्हणजे भगवंतांना अर्पण करून मग ते भांड्यात पुन्हा ठेवायचं आणि जेव्हा घरातल्यांना वाढाल तेव्हा सगळ्यांच्या प्रसाद बनतो आणि सगळ्यांनाच तो प्रसाद दिला जातो. असं असं तर ह्याला म्हणायचं भक्ती. हा अ, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम, ह्या नवविधा भक्ती आहेत. तर ह्यातला कुठल्याही मार्ग तुम्ही घेऊ शकता. कोणताही मार्ग जो तुम्हाला आवडेल, रुचेल, तो कोणताही. म्हणजे आपलं जीवन कसं असायला हवं? तुझे गीत गाण्यासाठी सूर लाभू दे. त्यांनी सांगितलंय तसं. तर ह्या आणि लक्षात ठेवा, की सगुण साकार रूपावर म्हणतायत. का? तर त्याच्याशी जोडून घेणं सोपं आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. त्यांना आता कुठेतरी गेलात, छानसा भगवंतांसाठी ड्रेस तुम्ही घेतलात मंदिरातून, तर तो आणून घालू शकता. सेवेचा आनंद मिळवू शकता. आणि निराकारावरचं ध्यान ह्या युगाचा नाहीये. हरिनाम जप करा मुख्य म्हणजे. नाम हे तुम्हाला कृष्णांशी जोडत असतं. नामाचा महिमा अद्भुत आहे. तर कसं आहे ना, कलियुगाचा धर्मच आहे हरी नाम जप. आणि सत्ययुगाचा धर्म होता अ, भगवंतांची ध्यानधारणा. तेव्हा तसं वातावरण होतं. एवढं शुद्ध मन होतं. आजूबाजूला पण सगळं शुद्ध होतं. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातील सर्व व्यापी, अचिंत्य, अविकारी, स्त्री आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाने पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थात संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. हरे कृष्ण. मग आता तुम्ही इंद्रियांचा संयम करून, सर्वांच्या स्थायी समबुद्धी ठेवून वगैरे जेव्हा आपण अव्यक्त सर्वव्यापी भगवंतांची हे करताय तुम्ही, उपासना, ते पण शेवटी कुठे जाणार आहेत? कृष्णांकडेच जाणार आहेत. मग आपण तो मागच्या 6व्या अध्यायात ती शिडी बघितलेली आठवते ना? की मग येऊन म्हणजे हे सगळं सुद्धा करून तुम्ही पोहोचणार कुठं आहात? शेवटी भक्ती योगामध्येच पोहोचणार आहे. आणि आता तुम्ही जेव्हा आपली भगवद्गीता वाचाल ना घरी, तेव्हा प्रभुपाद स्वामींनी लिहिलेलं आहे, की आता सुद्धा जर का तुम्ही भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेऊ शकताय, तर ह्याचा अर्थ असा आहे, की मागच्या जन्मांमध्ये हे टप्पे तुम्ही करून आलेले आहात. हां, त्यामुळे कृष्णांची, गुरूंची, राधेची कृपा आहे, की तुम्ही स्वतःला भक्तीमध्ये जोडून घेऊ शकताय. नाहीतर आजूबाजूला बघा कितीतरी जण आहेत, ज्यांना ह्यामध्ये रस नसतो. तर इथपर्यंत पोहोचताय ह्याचा अर्थ आहे, की मागच्या जन्मांमध्ये हे करून आलेलं आहे आणि कुठेतरी राधाकृष्णांची कृपा आहे. पूर्वजांची पुण्य वगैरे म्हणा. ओके. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा माताजी. ज्याचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्वेश रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमी अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण. हे तर बघा कृष्णच सांगतायत, की ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालंय, त्यांची प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. शब्दच बघा, वरती पण दिसतो बघा, की क्लेशो दी
म्हणजे सुरुवातच आहे त्या शब्दाची, हे क्लेशदायक आहे हा मार्ग. कसं आहे, भगवंत म्हणजे एक नाद आहे, ते व्हायब्रेशन्स आहेत. ही प्रत्येकाची तेवढी स्थिरता नसते, मनाची एकाग्रता, की तुम्ही ते जाणवून घेऊ शकाल. पुन्हा तुम्हाला त्याच्याशी जोडता येत नाही. एक नाद आहे, आधी तो अनुभूती मिळणं, मग त्याच्याशी तुम्ही जोडलं जाणं हे खूप अवघड आहे बघा. प्रगती करणं अतिशय क्लेशदायक आहे. हां, आणि हा मार्ग दुष्कर आहेत म्हणतात. अवघड आहे तो मार्ग, सोपा नाहीये. हां, म्हणजे हे मी नाही म्हणत आहे, कृष्ण म्हणतायत तसं, की तो मार्ग अवघड आहे. हां, आपलं मन तसं एकाग्र होत नाही. तेव्हा अर्जुन पण म्हणाला होता, की माझ्या मनाला कंट्रोलमध्ये करू शकत नाही मी. वायूला करू शकतो खरं. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. हेतु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा अनन्येव योगेन मां ध्यानस्ते उपासते तेषामः समृद्धा मृत्यु संसारसागरात् भवनी न चिरा पार्थ मय्यावेशित साम. हरे कृष्णा. परंतु हे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करत माझी उपासना करतात. माझ्या ठायी स्थिर होऊन भक्तीमध्ये संलग्न होतात आणि व माझेच ध्यान करीत असतात. त्यांचाही पार्थ मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्णा. बघा, हा भवसागर आहे. तो त्यांनी दाखवलाय बघा. त्याला म्हणायचं भवसागर. आपण सगळेच भवसागरामध्ये आहोत. हां, तर आणि सागर आहे म्हटल्यावर लाटा ह्या तिथे येतच असणार आहेत. तर आहे ना, प्रभुपाद स्वामींनी इथे खूप छान सांगितलेलं आहे, की एखादा उत्कृष्ट पोहणार आहे, उत्कृष्ट पोहणारा. पण तो भर समुद्रात, हां, कुठल्याही मदतीशिवाय किती दिवस तग धरू शकतो सांगा? सतत येणाऱ्या लाटा, वारं, ते खारं पाणी, हं. तसंच आपली प्रत्येकाची अवस्था असते. प्रत्येकाची. अ, कोण दाखवतं, कोण नाही दाखवत, कोणाचं आपल्याला माहीत असतं, कोणाचं माहीत नसतं. एवढाच फरक आहे. पण प्रत्येक जण ह्या शेवटी तो आहे भवसागर, हेलकावे हे मिळतच राहणार. मग इथं आहे ना, एकच गोष्ट आपल्याला करू शकतो आपण. जर का तुम्ही कृष्णांकडे हात पुढे केलात ना, आपण हात पुढे करत नाही, तर ते बघा कृष्ण आपल्या हातात हात घ्यायला तयार आहेत. ते इथे त्यांनी सांगितलंय बघा. त्यासाठी आपण काय करायचं असतं, तर कृष्णांचं पूजन जी आपण करता ती मला अर्पण करा. आता पुन्हा इथे आपण नृग महाराजांची गोष्ट लक्षात ठेवा. कर्म अर्पण करा म्हणजे कृष्णांना कशाची कमी आहे म्हणून नाही. तर त्या कर्मफळांच्या, म्हणजे त्या कर्मफळं जी लागतात, त्याच्यापासून आपल्याला त्या कर्मफळांना भोगण्यासाठी तुम्हाला पृथ्वीवर परत परत जन्म घ्यावा लागतो. आणि आपण जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात कंटिन्यू अडकून पडतो. मग ती बंधनं लागू नयेत म्हणून ती कृष्णांना अर्पण करायची असतात. हां, नाहीतर नृग महाराजांचं एकच फक्त पाप कर्म होतं, तर त्याच्यासाठी पण जन्म घ्यावा लागला होता. ती वजा होत नसतात, चांगल्या कर्मातून वाईट कर्म असं नसतं. चांगल्या कर्मांसाठी पण तुम्हाला परत जन्म घ्यायला लागणार, वाईटसाठी पण. भगवंतांना अर्पण केली तर त्या बंधनं आपल्याला लागत नाही. म्हणून सांगतायत, की ती मला अर्पण करा आणि अनन्य भक्ती करत माझी उपासना करा. मग असे भक्त असतात ना, जे भगवंतांच्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात आणि कृष्णांचेच ध्यान करीत असतात. त्यांचा हे पार्था मी जन्म-मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. ही झाली अनन्य भक्ती. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे हां, कृष्ण. इथे पण अनन्य भक्ती आहे बघा. हां, वाचा माताजी. हरे कृष्ण. मय्ये मन अधस्य मयि बुद्धी निश्चय मी विश्वासी मय्ये अद्ध उद्ध्व न संशय. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे अनन्य भक्ती हे टप्पे सांगितलेत बघा कृष्णानी. पहिला काय इथे, हे कृष्णांचे वृंदावनातले म्हणजे त्यांचे गोकुळातले जे सखे होते, सर्वच गोकुळातले सगळे गोकुळ निवासी कसे होते?
अनन्य भक्तीमध्ये स्थित होते, ते शुद्ध भक्त होती ती सगळी. तुम्ही एक विचार करा, अचानक त्यांच्यामध्ये कृष्ण आला आणि कृष्ण आल्यापासून सतत मोठमोठे राक्षस येत होते. पण तुम्ही कधीही वाचताना बघितलंय का, की त्यातलं कोणतरी म्हणाल, बाबा कृष्णा, तू इथं आल्यापासून आमच्यावर एवढे एवढे हल्ले होत आहेत, तू आता नको राहूस आमच्या बरोबर, असं कोणीही कधी म्हटलं नाही. उलट त्यांना एकच माहित होतं, काहीतरी आपत्ती आली की कृष्णा कृष्णा म्हणून हाक मारून त्यांच्याकडे जायचं. आणि प्रेमही किती केलं, म्हणजे अगदी हे त्यांचे सखे जे काय खायला घरातनं दिलेलं असेल ते आधी असं, म्हणजे अगदी त्यांचे संबंध तर प्रेमाचे होते. अगदी आपल्या हाताने कृष्णांना चारवायचे. पण कृष्णांना अर्पण केल्याशिवाय काय नाही द्यायचे, खायचे नाहीत. पुन्हा जेव्हा हे कृष्ण गायींना चारून परत यायचे ना संध्याकाळचे, तेव्हा गोपी वगैरे सगळे वाट बघत असायची, कधी कृष्ण येईल आणि आम्हाला त्याचं दर्शन होईल. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असायच्या, कृष्णाचं दर्शन व्हायला पाहिजे. त्यांच्या मनात विचारात सतत कृष्ण असायचा, दुसरं कोणही नाही. असे ते अनन्य भक्त होते. हा, हा, घ्या वाचायची पुढची स्लाईड. आपल्यालाही करायचंय कृष्णांमध्ये मन स्थिर करून बुद्धी त्यांच्या ठायी युक्त. मग आता जर का आपण असं म्हंटलो की नाही बाबा, कृष्ण खूप व्याप आहे जीवनामध्ये, मला काही हे जमणार नाहीये, तर बघा कृष्णाने इथे आपल्याला, मग तू हे नाही तर ते कर, ते नाही तर ते कर, असे सांगितलेलं आहे बघा. आता जर का अनन्य भक्ती नाही, तर थोडी साधना भक्ती तरी बघा जमते का. हा, घ्या वाचा मग. हरे कृष्णा. अथ चिंतां सदा समाधातु न शक्रोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तु धनंजय. हे धनंजया, जर तू आपले पण निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वाचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हरे कृष्ण. आता जर का आपण आपलं मन कृष्णांमध्ये स्थिर करण्यामध्ये असमर्थ ठरतोय, हा, तर म्हणजे कसं असतं, ते नाहीच जमत आहे, तर प्रभुपाद स्वामींनी इथे भक्ती योगाची नियामक तत्व सांगितलेली आहेत. हा, ही आपण पाळायला सुरू करायला हवं. त्यामुळे काय होईल, तर तुमच्यामध्ये ना ती एकाग्रता येईल, कृष्णाशी जोडले जाऊ. हा, तर काय आहेत ही 4 नियामक तत्व. तर पहिल्यांदा आपण शाकाहार घ्यायचा. आपण नंतर पुढे बघू, जे शेवटचे ज्ञान योगातले अध्याय आहेत ना, त्याच्यामध्ये की तुम्ही अहिंसा म्हणजे काय, हा, अहिंसा ही खूप मोठे मोठे हे आहेत, कन्सेप्ट आहेत या. तर इथे त्यातला एक तरी घ्या की तुम्ही शाकाहार करा. आता मुबलक अन्न उपलब्ध आहे, म्हणजे डाळी, कडधान्य, तांदूळ, गहू, वेगवेगळ्या फ्रुट्स, भाज्या भरपूर उपलब्ध आहेत. त्यामुळे आपलं पोट भरण्यासाठी आपल्याला हिंसा करायची गरज नाहीये. हं? दूध दुभतं पण खूप आहे. त्यामुळे आपण शाकाहार घ्यायला हवा. आता तुम्ही म्हणाल शाकाहाराने, आपण हे बघितलेलं आहे मागे, की आहाराचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. तर कसं असतं ना, तुम्ही मांसाहारामुळे तुमच्या हृदयातली करुणा निघून जाते. हं? हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वहीत लिहून घेत असाल ना, तर लिहा तिथे की शाकाहार का करायचा आहे, मांसाहार का नको, तर आपल्या हृदयातली करुणा निघून जाते म्हणून. आता हे करुणा वगैरे हे दैवी गुण आहेत, ते आपल्याला कृष्णांकडे न्यायला मदत करतात. हम्म, नाही तर आपण कृष्णांपासून लांब होतो. आणि आता तशी काय आवश्यकता नाहीये, सगळं भरपूर आहे, विपुल प्रमाणात आहे. हे झालं, मग का दुसऱ्यांना त्रास द्यायचा ना. मग त्याच्यानंतर पहिलं शाकाहार, मांसाहार करू नये पहिला. दुसरं, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. मग दारू, सिगरेट, हे हल्ली ड्रग्स तरुण मुलांमध्ये खूप वाढतंय, ह्या सगळ्यापासून स्वतःला लांब ठेवा. कारण सगळ्या बाजूने आपल्याला हानी होते, शारीरिक हानी होते. तुम्ही व्यसन केल्यामुळे पाप लागतं, हा, ते लागतं. आणि तू सगळ्यात आता एकतर आपण भ्रमात आहोत, कृष्णांशी आपलं नातं विसरलेलोच आहोत. तर जेव्हा तुम्ही दारू पिता,
हा, तुम्ही बघा दारूवाले माणसं, जी नशे केलेली माणसं, त्यांचा मेंदूवरचा त्यांचा कंट्रोल सैल झालेला असतो ना, त्यामुळे ते स्वतःला असं वेगळं काहीतरी समजत असतात, एका नशेमध्ये असतात ते. म्हणजे त्या नशेमध्ये एकतर आता सध्या विसरलेलो आहोत की मी शरीर नाही आत्मा आहे, हे थोडस जाणवून द्यायचा प्रयत्न करतोय. नशे केलात तर आणि तो भ्रम वाढतो आणि आपण आणि कृष्णांपासून लांब जातो. हा, म्हणून मग नशा केला तर भ्रम अजून वाढतो. झालं. मग त्यामुळे नशा करू नका. मग अगदी चहा कॉफी सुद्धा आपल्या प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे, घेऊ नका तुम्ही. चहा कॉफीचं पण आता हाताबरोबर सांगून टाकते. काय असतं ना, थोडं म्हणजे जेव्हा तुम्हाला भक्तीमध्ये जायचं असतं, त्याच्यासाठी मेंदूच्या ज्या पेशी असतात, ज्या त्याच्यासाठी लागतात, किंवा तुम्ही कसले तरी हायर स्टडीज वगैरे करत असाल, त्याच्यासाठी मेंदूच्या ज्या पेशी ऍक्टिव्ह लागतात, चहा कॉफी किंवा व्यसनांमुळे ना त्या हे होत नाहीत. म्हणजे तुम्ही पूर्ण कार्यक्षमता होत नाहीत त्या. म्हणून ह्या सगळ्यापासून स्वतःला लांब ठेवायचं. ते झालं. मग याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा जुगार खेळू नका. जुगार, बघा, जेव्हा द्यूत क्रीडा झाली महाभारतात, तिथे सुद्धा पांडवांच्या बरोबर बाकी सगळीकडे कृष्ण आले, पण ते जेव्हा द्यूत खेळत होते तेव्हा कृष्ण तिथे नव्हते बघा. भगवंतांना जुगार हा आवडत नाही. त्यामुळे जुगार नाही. जुगारामुळे मध्ये तुम्हाला खोटं बोलावं लागतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं असू दे, अगदी हे ऑनलाईन गेम सुद्धा, ह्यापासून लांब राहायचं. तो एक विळखा असल्यासारखा असतो. तर जुगारामुळे तुमची सत्यता निघून जाते. हा, त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला फसवत असता, त्यामुळे तुमची सत्यता निघून जाते. आणि चौथं, अवैध स्त्री संबंध ठेवू नका. आता अवैध स्त्री संबंध म्हणजे पुरुषांबरोबर पण स्त्रियांनी ठेवू नयेत. तुम्ही ज्याच्याशी लग्न कराल त्याच्याशी प्रामाणिक राहा. काय असतं ना, जेव्हा अवैध स्त्री संबंध ठेवले जातात, तेव्हा काय होतं, तुमची शुची निघून जाते. आपल्याला सतत भीती वाटत असते, कुणाला तरी कळेल, कुणी मला तिकडे जाताना बघितलं तर वगैरे. हा, ह्यामध्ये तुमची शुची निघून जाते. म्हणून त्याच्यापासून लांब राहायचं. तर हे जे साधना भक्ती म्हणतात, आपण प्रयत्न करायला हवे की मी मांसाहार करणार नाही, मी कुठली व्यसनं करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचा जुगार खेळणार नाही, आणि मी अ, अवैध शारीरिक संबंध करणार नाही. का? तर सांगितलं ना, पहिल्यामध्ये तुमचं करुणा निघून जाते, दुसऱ्यात भ्रम अजून अजून वाढतो, तिसऱ्यामध्ये तुमचं सत्यता निघून जाते, आणि चौथ्यामध्ये तुमची शुची निघून जाते. मग हे 4 गुण नसले तर आम्हाला काय फरक पडतो? तर फरक हा पडतो की हे आपल्याला कृष्णांच्या जवळ नेणारे गुण आहेत, आणि नाही केले तर आपण आणि त्यांच्यापासून दूर निघून जातो. मग थोडा प्रयत्न केला, आधी मुख्य म्हणजे हरिनाम जप करायला सुरू करा. नामाची ताकद वेगळी आहे. जेव्हा आपण नाम घ्यायला सुरू करतो ना, बघा, आतून आपोआप आपल्याकडनं हे होत जाणार. हे काही खूप अवघड गोष्टी नाहीयेत. भारतात तर ह्या प्रत्येक घरात ऑलरेडी आहेतच. त्यासाठी वेगळा प्रयास पण करायची गरज नाही. तर आपोआप आपल्याला ह्या चारही आपण करू शकू, आणि कधी तुम्हाला कळणार नाही की तुम्ही अनन्य भक्तीकडे म्हणजे प्रोसेस केलेलं आहे. त्यासाठी हरिनाम जप घ्यायला हवं. हा, आपल्या महामंत्राचा ताकद खूप वेगळी आहे. तुम्ही सुरू कराल ना, तर तुमच्या लक्षात येईल की आपोआप स्वतःमध्ये बदल घडतायत. हम्म, आपला रस नाही उरत त्या फिल्म्स बघायला जाणं, त्या वेगवेगळ्या गप्पा मारत बसणं. तो आपण वेळ वाचवतो आणि कृष्णांसाठी वापरतो, बघा तुम्ही. आणि गीता हे फक्त कोरडं ज्ञान नाही, ते जीवनाचं गीत आहे. ते तुम्ही अप्लाय करायचंय. मग घ्या माताजी पुढची स्लाइड. बरं, आता तेही नाही जमत आहे, तर हे बघा मग. वाचा माताजी. हरे कृष्ण. अभ्यासपास्मर्थोऽसि मत्प्रकरं परमो भव. मद्यंपि कर्माणि कुर्व सिद्धी मावापसि. जर तुम्ही भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. हरे कृष्ण.
तर आता ते भक्ती योगाचे नियामक तत्वांचं पण नाही होत आहे पालन आमच्याकडून. इच्छा तर आहे ना, मग आता ते नाही होत आहे, तर मग कृष्ण सांगतायत की कृष्णांसाठी कार्य करायचा प्रयत्न करा. म्हणजे ना, तुम्ही आता इथे हा दाखवलाय बघा, हा काहीतरी त्याला येतं ते, म्हणजे बांधकामातलं. तर एखादं मंदिर असेल ना, तर तिथे थोडीशी सेवा द्या त्याच्यात. तुम्ही पेंटर आहात, तर थोडंसं मंदिर कुठे रंगवायचं वगैरे असेल, तर तुम्ही घ्या ना पुढाकार आणि मी रंगवून देतो सांगा. नाहीतर छोट्या छोट्या गोष्टी तरी करू शकता बाहेरून. मी वेळही देऊ शकत नाही, मी कायच करू नाही शकत आहे. तर गावातल्या मंदिरांमध्ये हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह असतो. तिथे थोडंसं अन्नधान्य द्या. तिथे एखादी त्या एकच दिवशी येतो आणि मी पाणी वगैरे वाढायला, जेवायला वाढू लागतो. अशा बाहेरच्या तरी सेवा घ्या ज्या तुम्ही करू शकता. हं? हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे निष्काम कर्मयोग करा. हा. कृष्ण यत् करोषि यद् यास्यासि यज् जुहोषि ददासि यत् यत् तपस्यासि कौन्तेय तत् विश्वासपर्पणम्. हे कुंती पुत्र, तू जे काही करतो, जे काही खातो, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्णा. हा, आपण हा मागे श्लोक बघितलेला आहे. तर तिथे बघा, हे कृष्णाने सांगितलंय की हे आपल्याला ही बंधनं लागू नयेत म्हणून हे आपण जे काही खातो, दान करतो, तपस्या करतो, हे सारं काही आपण कृष्णांना अर्पण करावं. हे निष्काम कर्मयोग आहे आणि कोणत्याही प्रकारे तुम्ही करू शकता. आता मी म्हंटल तसं तुम्ही मंदिरांमध्ये हे द्या, दान धर्म करा. म्हणजे तुम्हाला वेळ नाही तरी मंदिरांतर्फे वेगवेगळे उपक्रम चालवले जातात. ते त्यांना चालवायला थोडी पैशांची वगैरे गरज असते. मग ते होतात आणि समाजापर्यंत ही सगळी म्हणजे गीता भागवतमचं ज्ञान पोहोचवलं जातं. अगदी तेही नाही जमत आहे, तर तुम्ही हा लिंक, आता आमची लिंक येईल, तर ती तुमच्या फ्रेंड्स मध्ये फॉरवर्ड करा. मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना सांगा की घ्या तुम्ही पण, जे ज्ञान तुम्हाला मिळालं ते दुसऱ्यांनाही सांगा की तुम्ही पण हा क्लास चांगला आहे, घ्या. पुन्हा अ, आणि पण तुमचं मंदिर एखादं जवळ असेल तर तिथं जाऊन विचारा की मी काय देऊ शकतो असं का वगैरे, अशी चौकशी करा आणि नक्की करा. हा, ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. ह्याला निष्काम कर्मयोग म्हणतात. हे बघा, इथे वेगवेगळ्या सेवा असतात. काही वाटली तर नक्की तुम्ही करू शकता. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. हरे कृष्णा. अथितशक्तोऽसि कर्तुम् अद्यतमार्षित कर्मफलत्याग तत् कुरु यत्कामन्. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बरं, आता तुम्हाला निष्काम कर्मयोग पण नाही जमत आहे, तर कर्मफलांचा त्याग करून कर्म करायचा प्रयत्न कर म्हणतायत. म्हणजे बघा, तुम्ही थोडस बघतो ना आपण आजूबाजूला, भगवंतांशी जोडलेले नसतात पण NGO असतात, काही काही मोठे मोठे बिझनेस असतात जे खूप समाजकार्य करत असतात. दवाखाने चालवतात, अ, मोठी मोठी कॉलेज वगैरे असतात, म्हणजे समाजासाठी अर्पण केले. तसं करू शकता तुम्ही. हं? की म्हणजे त्यामधून त्यांना कशाची अपेक्षा नसते. त्यांनी स्वतः जे कमावलेलं असतं त्याने फ्री मध्ये ते सगळं समाजासाठी अन्नछत्र चालवतात. अनाथाश्रम वगैरे असतात बघा. तर तुम्ही असंही काहीतरी करू शकता. का माहित आहे, कर्मफलांचा त्याग करून, जेव्हा म्हणजे समोरच्याकडून कशीही अपेक्षा न घेता ठेवता, सॉरी, कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण काहीतरी करतो ना, दान वगैरे असं सुद्धा, तर ते करून बघा, त्याचा आनंद खूप वेगळा असतो आणि त्यामुळे आपण कृष्णांच्या जवळ जाऊ शकतो. शांतता मिळते. आता तुम्ही कधीतरी मग असे जे असतात, जे सेवा रुग्णालय वगैरे अशी चालवतात, जे असतात बघा बिझनेस ग्रुप वगैरे, तर ना तुम्ही त्यांना कधी भेटाल, त्यांच्या मुलाखती बघाल, तर ती खूप समाधानी आणि शांत असतात. का तर त्यांनी निस्वार्थ भावनाने काहीतरी करायला सुरू केलेलं असतं.
आणि जेव्हा आपला मेंदू शांत असतो, मन शांत असतं, आपली इंद्रिय अशी प्रकारे शांत असतात, तेव्हा आपण भक्तीचा विचार करू शकतो. हा, मग असं तरी करा. ह्यातही खूप मोठं काय जमत नसलं, तर आजूबाजूच्या प्राण्यांना खायला घाला. म्हणजे काय, झाडांना पाणी घाला, चिमण्यांसाठी पाणी भरून ठेवा. खूप करू शकतो आपण. अगदी सोसायटीतल्या मुलांना जमा करून किंवा तुमचं तुम्ही सोसायटीच्या बाहेर जरा झाडं लावून त्याला पाणी घालायचं बघा. खूप करू शकतो. मी प्लास्टिक वापरणार नाही असं ठरवा. मी बाहेर जाताना माझी पाण्याची बाटली नेईन वगैरे. छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप करू शकतो. आणि स्वतःपासून सुरुवात करा. बघा, ह्यामुळे आपलं मन शांत, आनंदी राहतं आणि अशाच मनाने आपण भक्तीचा विचार करू शकतो. हं? घ्या मग त्याची पुढची स्लाईड. कृष्ण श्रेयो ज्ञान अभ्यासो नाज्ञान विष्यति ध्यानात् कर्मफल त्याग नंतरम. हरे कृष्णा, तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आता इथे बघा, हा कृष्ण काय सांगतायत की अभ्यास करणं शक्य नसेल तर ज्ञान योग कर. ज्ञान अभ्यास करण्यापेक्षा नुसतं गुरूंकडून ज्ञान मिळवणं हे श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा काय आहे, तर ध्यान श्रेष्ठ आहे. हा, म्हणजे आता जे ज्ञान मिळतंय त्या मार्गात ते श्रेष्ठ आहे, ध्यान. आणि ध्यानापेक्षा काय म्हणतात, ध्यान योग हा सगळ्यांना जमत नाही, आपण बघितलाय तो. हा, तर ध्यान योगापेक्षा पण काय श्रेष्ठ आहे माहितीये, तुम्ही तुमच्या कर्मफलांचा त्याग करून जीवन जगणं. आता इथे ना ती तिसरं चित्र बघा. जेव्हा नंदांच्या घरी कृष्ण असतात, छोटं बाळ असतात, हा, तेव्हा खूप चर्चा असते की नंदांचा म्हणजे तो कान्हा आहे, तो असा आहे तसा आहे. तर तिथे एक फळवाली येत असते गोकुळामध्ये, जी ती नेहमी ऐकत असते नंदबाबांचा कृष्ण असा आहे, कृष्ण तसा आहे. तिला खूप इच्छा होत असते आपण त्याला जाऊन बघावं. मग एक दिवस काय ठरवते, आपण त्यांच्या घरी जाऊ आणि आता त्याला बघूच. मग फळांची टोपली असते तिच्याकडे ना, ती विकायला आलेली असते, ती घेऊन जाते. आणि फळं वेगवेगळी असतात त्या टोपलीत आणि ते बघून कृष्ण तसं धावत धावत येतो. बाळ असतो तेव्हा तसा तो. आणि तो म्हणतो ही सगळी फळं मला पाहिजेत आणि हळूहळू करत सगळी फळं काढून घेतो. आणि ती त्यांचं ते नयन रम्य रूप बघून ती फक्त त्यांच्याकडे बघत बसते. बाकी काही तिचं लक्ष नसतं. मग पण कृष्ण बघत असतो ना, की आपली मैया असं काहीतरी घेतलं की धान्य देते त्यांना. मग कृष्ण सगळी फळं हळूहळू काढून घेतो आणि आत जातो आणि थोडेसे, आता छोटस बाळ त्याच्या मुठीत किती तांदूळ राहणार, असं हातात धरून आणतो धावत धावत. त्यातही काय खूप हातात शिल्लक राहत नाही, लहान मूल सांडत असतं हातातनं. आणि तिच्या टोपलीत ना थोडेसे तांदळाचे दाणे ठेवतो. ती त्यांच्याकडेच बघत असते. आणि ती घेते, तिला काही त्याच्यात नसतं, मुलाने काय दिलं वगैरे, ती त्यांनाच बघायला आलेली असते. आणि ती घेऊन जाते ते परत आपल्या घरी. आणि घरी ती त्याच विचारत असते त्यांनाच दर्शन घेतल्यावर, किती छान होता हा बाळ, कोण बरं असेल असं. आणि जेव्हा घरी जाते आणि डोक्यावरनं ते उतरवून घ्यायला जाते टोपली, तर म्हणते एवढी जड का लागते. बघते तर पूर्ण रत्न माणिक ह्यानी भरलेली असते ती. तर आहे ना, इथे कसं आहे, निष्काम कर्मयोग म्हणजे तुम्हाला ते कर्मफलांचा त्याग करून, म्हणजे त्याग करा म्हणजे काय, कृष्णांना अर्पण करा. ह्याचा अर्थ ती कर्मफळ कृष्ण स्वतःला घेतायत असं बिलकुल नाही, तर आपल्याला त्याची बंधनं लागत नाही आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्या अडकून पडावं लागत नाही. असं असतं, ह्याच्यासाठी अर्पण करा म्हणतात. हा, आणि इथे त्यामुळे त्यांनी ती गोष्ट सांगितली. फळवालीला दुसरं काही नको होतं. आणि इथे एक लक्षात घ्यायचं की ती स्वतः गेली त्यांच्याकडे. आपणही आपली इच्छा आहे ना, तर प्रयत्न हा आपल्याकडून व्हायला हवा. आपण एक पाऊल टाकलं की कृष्ण आपल्यासाठी 10 पावलं पुढे येतात. हम्म. घ्या मग त्याची पुढची स्लाईड. भागवतम मध्ये 9व्या स्कंदामध्ये बहुतेक ही गोष्ट. मग त्याची घ्या पुढची स्लाईड.
हं. जो जीवांचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांचा सहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे, जो स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतोय, जो समाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दूर इच्छा भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हा इथे ना या साईडला स्लाइड आहे. हे हे आहेत बघा, सुदामा आहेत ते कृष्णांना. मी काहीतरी तुम्हाला ती गोष्ट सांगते, खूपच छान आहे. तर हे म्हणजे हे कृष्णाने गुण सांगितले जे त्यांना भक्तांमध्ये बघायला आवडतात. हा की जो सर्व जी, आणि हे इकडे बिल्व मंगल ठाकूर आहे. पुढे मी तुम्हाला ती गोष्ट सांगते आज. तर हे लक्षात ठेवा, हे गुण कृष्णांना. तुम्ही दुसऱ्यांचा द्वेष करत असाल ना, सतत जेलसी असेल, तर कृष्णांना नाही आवडत दुसऱ्याचा द्वेष करणं. आपल्याला सर्वांविषयी प्रेम वाटायला पाहिजे. म्हणजे सुहृदम मित्र आहात तुम्ही सगळ्यांचे, आणि कृष्णांचे भक्त तसेच असतात, सगळ्यांविषयी प्रेम असतं त्यांच्या मनामध्ये. मिथ्या अहंकारापासून मुक्त, स्वतःला स्वामी नाही समजत. ते पूर्वीचे राजे बघा, प्रजेला मुलासारखे सांभाळायचे. प्रजेचं एवढंस सुद्धा वाईट झालेलं त्यांना सहन व्हायचं नाही, स्वतःवर घ्यायचे, असे ते राजे होते. तर ते स्वतःला स्वामी नाही समजायचे, प्रजेचा सेवक समजायचे. सुखदुःखामध्ये समभाव राखतात, क्षमाशील असतात, सदैव तृप्त, आत्मसंयम म्हणजे इंद्रियांवर कंट्रोल असतो. बोलायला मिळालं म्हणून दुसऱ्याच्या हृदयाला ठाव घेणारं बोलावं असं नाही. मन बुद्धी कृष्णांवर स्थिर असते. असे भक्त कृष्णांना अत्यंत प्रिय असतात. म्हणून तिथे सुदामांचं उदाहरण दिलंय. ते काय होऊन कसं होते सुदामांचं बघितलं ना, तरी कृष्णावर निरंतर प्रेम होतं त्यांचं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचता हरे माताजी. कृष्ण. ज्यांच्यामुळे कोणतीही विभिन्न होत नाही, जो इतर कोणामुळे विभिन्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय व चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता इथे हे भक्तांचे गुण दाखवलेत. जो उद्विग्न होत नाही, आनंदातही स्थिर असतो, दुःख भय चिंता यामध्येही तो स्थिर असतो. हा इथे एक गोष्ट आहे. आता वैष्णव, आपण सगळे विष्णूंना मानणारे, आपण सगळे वैष्णव आहोत. तर मग वैष्णवा नाम यथा शंभो, म्हणजे भागवतम मध्ये काय सांगितलंय, आद्य वैष्णव, सर्वात श्रेष्ठ वैष्णव कोण आहेत, तर आपले शंकर महादेव आहेत. हा ते आद्य वैष्णव आहेत. तर शंकर एकदा पार्वतींना भागवत कथा सांगत असतात, आणि ते तुम्ही कुठल्याही पुराणांच्या वगैरे कशाच्याही मुळात जा, शंकरच पार्वतीला सांगत असतात, कारण ते आद्य वैष्णव आहेत. तर असं ते सांगतायत म्हटलं ना, ब्रह्मांडांमधले सगळे मोठे मोठे ऋषी वगैरे शुद्ध वैष्णव ना अगदी तन्मयतेने येऊन तिथे समोर बसतात, आणि अगदी हे झालेले असतात. ती आता स्वतः शंकर कथा सांगणार म्हटलं रममाण झालेली असतात सगळी. मग तिथून चित्रकेतू नावाचे काही वेळानंतर ना एक चित्रकेतू नावाचा गंधर्व जात असतो, तिथून जात असतात ते. ते पण शुद्ध भक्तच असतात, आणि ते पण आपलं विमान थांबवतात आणि शंकरांची कथा ऐकायला सुरू करतात. आणि कथा ऐकताना मध्येच त्यांना हसू येतं. हम्म तिथे तिथे कसं झालेलं असतं, तेव्हा पार्वती ही शंकरांच्या मांडीवर बसलेली असते. बाकी सगळे एवढे ध्यानमग्न होऊन, असे म्हणजे मग्न होऊन ऐकत असतात, की त्यांचं कुणाचं तिकडे लक्ष नसतं, आणि चित्रकेतूचंही नसतं. पण पार्वतीला असं वाटतं की तो तो जेव्हा हसतो तेव्हा, की मी मांडीवर बसलेली आहे म्हणून तो हसला. हा मी शंकरांच्या मांडीवर बसले म्हणून. पार्वती त्याला हे देते की असे जर का तुझे विचार आणि अशी दृष्टी असेल, तर तू पृथ्वीवर एक राक्षस म्हणून जन्म घेशील. तर इथे ना तोही शुद्ध भक्त असतो, आणि तो अजिबात हे होत नाही, हेजिटेट म्हणजे काय वाचण्यासाठी प्रयत्न पण करत नाही. तो म्हणतो की जरी शाप मिळाला तर तोही स्वीकार आहे, म्हणतो माते. कारण माता पार्वती या स्वतः शुद्ध वैष्णवी आहेत, त्यामुळे त्यांनी दिलेला शाप पण आशीर्वादाप्रमाणे घेतात, आणि पुढे ते राक्षस बनतात, आणि त्यांचा उद्धार होतो. खरं भगवंतांकडूनच त्यांचा उद्धार होतो. तर असे असतात शुद्ध भक्त. हा घ्या माताची पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, तो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी मत प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हो. आता बघा हा, इथे ना दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो म्हणजे काय, तर जप करायचं आपल्याला. आता आपण कसं करतो, स्वतःच शरीर किंवा कम्फर्ट सेंटरला ठेवून आपला दिवस आपण अरेंज केलेला असतो. आ, तर म्हणजे आता मला कामवाली आली नाही, मला जॉब करायला नाही जमणार, मी थोडीशी आजारी पडले, कोणतरी जेवायला येणार आहे, आज सण आहे, मला जॉब करायला नाही जमणार. हा, आपण स्वतःला सेंटरमध्ये ठेवलेला आहे. तर शुद्ध भक्त असतात, त्यांनी जपाला सेंटरला ठेवलेलं असतं, म्हणजे भक्तीला. हा, ह्या सगळ्यात तर मी भक्तीसाठी वेळ काढून, टाइम काढून बाकीची कामं ऍडजस्ट करेन, असे असतात. पुन्हा चिंतारहित, दुःखमुक्त. आता महत् प्रयास करत नाहीत म्हणजे कसं माहित आहे, कोणतेही फलप्राप्तीसाठी. म्हणजे जे आहे त्याच, म्हणजे तुमच्या, आपल्या कसं असतं, सध्या तरी आपण नंतर बघू, ते त्रिगुणांचं सुरू झालं की रज आहोत, सगळं असलं तरी आणि काहीतरी मिळवायसाठी धावतोय धावतोय. ज्यांच्याकडे नाही त्यांनी करणं वेगळं आहे, पण आहेत ती सुद्धा धावतच आहेत, धावतच आहेत. ती तर थांबू ना शकतात, पण नाही थांबत. हम्म. ओके. मग आता इथे एक ना ही गोष्ट आहे, बिल्व मंगल ठाकूरांची. तर आहे ना, ह्यांनी म्हणजे ते वृंदावनात होते आणि त्यांनी खूप सुंदर भजनं अशी रचलेली आहेत की कृष्ण स्वतः त्यांच्या समोर ऐकायला बसायचे. आता जी 1 मिनिट पुढे स्लाइड आहे काय बघते, की कृष्ण ना स्वतः ऐकायला बसायचे त्यांच्या समोर. मग ह्याच्या पुढची घ्या, म्हणजे फक्त फोटो दाखवते मग बॅक, नाही या बॅक या. हा हा, येस येस. हे ते बिल्व मंगल ठाकूर आहेत हा, आणि त्यांची बघा ती भजनं ऐकायला कृष्ण स्वतः येऊन बसायचे. आता या मागच्या, त्या आपण होतो त्या स्लाइडवर. काय? 1 मिनिट हा. तर आहे ना, हे बिल्वमंगल ठाकूर ना मागच्या जन्मामध्ये ना हे असतात, एक भक्त असतात, म्हणजे गुरु असतात त्यांचे, आणि त्यांचे ते असे एक भक्त असतात, जे भागवत कथा वगैरे असे कराव्या असं त्यांना खूप वाटत असतं. म्हणजे पण एक त्यांच्यामध्ये हे असतो की त्यांना एकदा वाटतं की मी भागवत कथा सप्ताह मोठा करावा, सगळ्या गावाला जेवण वगैरे घालावं. पण होतं काय माहितीये, त्यांना हे मिळत नाही. म्हणजे पैसे नसतात तेवढे. तर ते विचार करत असतात, कुठून बरं येतील, मी काय असं करू की मला थोडे पैसे मिळतील आणि मग मी मोठी कथा करेन आणि खूप छान जेवण वगैरे प्रसाद म्हणजे करेन. तर मग काय होतं, ते असेच त्यांच्या आश्रमाच्या इथे बसलेले असतात, जवळच स्मशान असतं. अचानक बघायला लागतात, खूप छान कपडे वगैरे घातलेले, अशी जास्त आणि संख्येने जास्त अशी लोक स्मशानाकडे यायला लागतात. तर बघतात तर आहे ना, मग ते पुढे जाऊन तिकडे जरा बघतात तर एक राजकुमारी तरुणशीच अशी वारलेली असते, आणि तिचे अंत्यविधी करायला तिथे ती लोक सगळी आलेली असतात, राजा वगैरे हा, मग त्यांचं मंत्रिमंडळ, अशी ती सगळी लोक असतात. मग तो बघतो की त्या प्रेतावर आहे ना, खूप म्हणजे खूप सोन्याचे दागिने असतात. मग ते काय म्हणतो, कशाला बरं त्या प्रेताला काय गरज आहे सोन्याच्या दागिन्यांची. मग ती माता, लोक तिथे, हा, 1 मिनिट विजय, एक सांगायचं होतं. माताची ही ती गोष्ट नाहीये हा ह्या ही नाहीये. फोटोची. हा, पण आपण इथे ते जे महत् प्रयास आहे बघा, त्यासाठी आहे ती बिल्वमंगल ठाकूरांची. हा, ही म्हणजे तर ह्या चिंता, फोटोची ना हा ह्या फोटोची ना माताजींनी खूप जणांनी सांगितले तर ती वेगळी आहे, मला माहिती आहे. म्हणजे तुझ्या आईचं ते शव असतंय, तो जॉब करत असतोय, तू रडू नकोस असं ती सांगत असते त्याला. हो का. हो, हा विचारून बघा. हा, ठीक आहे. पण आपण जी बघतोय ती महत् प्रयास करत
तो त्यांनी दिले ना बघा, दुःखमुक्त कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही. हा चालते त्यासाठी असते. सांगते. हा हा. बरोबर आहे माताजी तुमचं. सॉरी हा. नाही नाही, असं नाही. तर आहे ना, हा ही गोष्ट तुम्ही म्हणताय ती नाही मग मला माहिती खरं असेल तशी. हा, मग आहे ना, काय होतं ते, तो तिथे विचार करत असतो की ह्याला काय बरं गरज आहे म्हणजे प्रेताला एवढे दागिन्यांची. मग ते अंतविधी करतात आणि ती लोक थोडा वेळ थांबतात आणि निघून जातात. मग हा काय करतो, तिथे आतमध्ये जातो त्या जागेजवळ, ते दागिने घ्यायचा प्रयत्न करणार असतो. तेवढ्यात आवाज येतो की थांब, तू असं करू नकोस, हे करणं चांगलं नाही. आणि तू माझ्या बाबांकडे जा आणि मी म्हणजे माझ्या खोलीत जा, तिथे माझे झोपते त्या पलंगाच्या उशाला दागिन्यांची पेटी आहे, ते वडिलांकडून घे आणि तू वापर आणि तो भागवत सप्ताह कर. मग हे जातात आणि ते करून घेतात. हा, मग म्हणजे त्यांचे वडील ते जे राजा असतो त्यांना पण आता ठीक आहे, म्हणजे तिथनं मुलगीनेच सांगितलंय म्हटल्यावर ते देतात त्याला ते आणि वापर म्हणतात. मग हा येतो त्याचे हे घेतो, म्हणजे पैसे वगैरे त्याचे सगळे त्या भरपूर असतात. तरी पण ह्याला वाटायला लागतं की हे पण आता तरी पण ह्याला असं वाटायला लागतं की त्या प्रेताच्या वरला काय उपयोग आहे त्या दागिन्यांचं. म्हणून परत तिथं जातो आणि परत हे घेतो. ते शेवटी फायनली ते दागिने काढून म्हणजे ते तिथलं सोनं घेतोच. त्यांनी सगळं सोडलेलं असतं तिथे. थांबा. हा, तर आहे ना, काय होतं, तिथून पुन्हा त्या राजकुमारीचा आवाज येतो की हे बघ, तू हे जे करतोयस हे अत्यंत चुकीचं आहे आणि एवढी जर का तुझी चुकीची आसक्ती असेल तर आहे ना, तू पुढच्या जन्मी हे होशील म्हणजे अनित्य. अनित्य म्हणजे कसं माहित आहे, म्हणजे खूप असं प्रेस्टिजियस हे नसणार आहे तुझं चरित्रहीन होशील तू. मग आहे ना, पुढच्या जन्मी हा एका घरी जन्मतो. तसे आई वडील खूप चांगले असतात, चांगली स्थिती असते, पण ह्याचं लग्न वगैरे पण करून देतात. पण ह्याचं एका वेश्येवर म्हणजे एका स्त्रीशी खूप म्हणजे खूप त्याचं मन आसक्त असतं. सगळं आई वडिलांना सोडून ना नेहमी तिकडे जात असतो. मग एक दिवस काय होतं, ह्याच्या अशा वागण्यामुळे एकतर ना, एक जेव्हा त्याच्या म्हणजे त्यांच्या वडिलांचा त्याच्या मृत्यू झालेला असतो. हा, तिने शाप दिलेला असतो हा त्याला. मग ह्या जन्मात तो असा, मग हा असा वागत असतो. मग व्यसनही थोडी करतच असतो आणि नेहमी त्या स्त्रीकडे. मग वडिलांचं जे असतं ना, ते सुद्धा सगळं त्या भटजीला म्हणजे ते शेवटचे विधी करायला आलेल्यांना ना सांगू असतो, आटपा 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 आटपा, कारण त्या बाईकडे जायचा टाइम झालेला असतो. मग तर तोपर्यंत संध्याकाळ करून मोठा पाऊस वगैरे येतो, ते भटजींना आटपायला लावतो. हे खूप येतो, नदीला पूर येतो, पाऊस खूप पडतो, तरी हा थांबत नाही. ऍक्च्युली होडीवाला तर काय जातच नाही, पाणी आलेलं असतं म्हणून. तर एक नदीत सोडलेलं प्रेत असतं, त्यालाच लाकडाचा उंडका समजतो आणि नदी क्रॉस करतो. मग तिच्या घराच्या सगळ्या दारं खिडक्या बंद असतात, मोठा पाऊस सुरू असतो. मग एक साप लटकत असतो, त्याला दोरी समजतो आणि वर चढतो आणि खिडकी ठोकावतो. मग ती त्याला आत घेते आणि तिला आश्चर्य वाटायला लागतं, की म्हणजे तू हे काय, म्हणजे कसा आलास वगैरे. तर ते म्हणतात की आम्ही सगळा प्रवास सांगतो. मग ती म्हणते की तुझे वडील वारलेत आणि तू आलास, आणि मुख्य म्हणजे ते जे प्रेत कुठला लाकडी ओंडका आणि काय येणार, ते नदीतलं प्रेत असणार. पुन्हा तू जो दोरी मी कशाला सोडू म्हणते, मला काय माहिती तू येणार, तो साप असेल एखादा लोंबकळत, त्याला धरून आलात. मग ती म्हणते ते त्याचे गेल्या जन्मातले गुरु त्यावेळेस तिच्या मुखातून बोलतात की इतका प्रयास जर का तू भगवत भक्तीमध्ये केलास तर कुठेच्या कुठे पोहोचशील, आणि तू जा म्हणते ती इथून, मला तुझ्यासारखे तुच्छ ह्याच्यामध्ये काही रस नाहीये. ती इतका आसक्त असणाऱ्याला त्या क्षणी मग ती असं म्हणजे गुरूंची कृपा बघा कशी असावी लागते. जन्मोजन्मी असतात गुरु आपल्या बरोबर. तेव्हा ती जी असते ना ती स्त्री, ती ती गेल्या जन्मातली
ती राजकन्या असते आणि तिच्या मुखातून तेव्हा गुरु बोलतात आणि त्या क्षणी ना त्याच्यामध्ये एक प्रकाश पडतो की हे काय आपलं वागणं आणि काय आपण हे करतोय. मग त्याच क्षणी तिथनं बाहेर पडतात आणि वृंदावनात जातात. वृंदावनामध्ये जाणं काय होतं माहित आहे, एक ना पुन्हा एक स्त्री येत असते समोर, समोरून, आणि हा तिच्या मागून जायला सुरू होतात. मग आहे ना ते स्त्रीला जाणवतं ना एक पुरुष आपल्या मागून येतोय, मग ती तिच्या घरात जाते आणि तिचा नवरा बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या बाजूला व्हरांड्यामध्ये बसलेला असतो, ती आत जाते, हा मागून जातो आणि तिच्या नवऱ्याला म्हणतो आता एक स्त्री आतमध्ये गेली, तर हो म्हणतो ती माझी पत्नी आहे. तर म्हणतो तुम्ही बोलवाल का त्यांना प्लीज. तर ते म्हणतात ठीक आहे बोलवतो आणि बोलावतात. तर आहे ना ते म्हणतात की तुमच्या आंबाड्यामधली आंबाड्यात खोचायच्या पिन असायच्या बघा, ती म्हणजे ती द्या म्हणतात, आंबाड्यातली ती पिन. ती स्त्री देते, त्याला काही कळत नाही, तिला काही कळत नाही. तर त्याने ना ते आपले डोळे हे करून घेतात, डोळ्यांमध्ये घालतात आणि फोडून घेतात. म्हणजे भक्तीमध्ये अडचण होईल असं आता त्यांना काहीही नको असतं. त्याच्यानंतर थेट वृंदावनात जातात, गुरूंचा आश्रय घेतात आणि तेच पुढे बिल्वमंगल ठाकूर म्हणून सांगितलं ना, खूप सुंदर म्हणजे अशी त्यांनी ती भजनं रचली वगैरे. तर ही आहे म्हणजे नको त्या गोष्टींच्या मागे आपण धावायचं नसतं. भक्ती ही वेगळी असते. भक्तीमध्ये समर्पण असावं लागतं. हे असे डोळे वगैरे हे करायची गरज नाही. पण ही शुद्ध भक्तांच्या ह्या कथा आहेत असे. आणि गुरूंचा महिमा बघा. घ्या मग त्याची पुढची स्लाईड. हरे वाचा कृष्ण. माताजी. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे असा भक्त मला प्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हे इथे प्रल्हाद महाराज आहेत बघा. ज्या प्रल्हाद महाराजांना आपण छोट्या छोट्या गोष्टीने तक्रार करत असतो, पण बिचाऱ्या प्रल्हाद महाराजांचे वडील कसे होते बघा, तरी सुद्धा सगळ्यात नारायण नारायण म्हणायचे आणि वाचले की वडिलांकडेच परत यायचे. खूप रम्य आहेत ह्या कथा, खूप शिकण्यासारख्या आहेत खरं, मोठ्या मोठ्या आहेत. सगळ्यात स्थिर राहिले आणि वडिलांना कधी एक शब्द पण वाईट बोलले नाहीत आणि परत वडिलांकडे यायचे. आपण खूप तक्रारी करतो, सगळं सोडून जायला तयार असतो, त्यांनी कधी सोडलं नाही. हम्म. घ्या माताजी पुढे. आणि वय तर किती, 5 वर्ष वय होतं. घ्या माताजी हरे पुढे. कृष्ण. जो मनुष्य शत्रू किंवा आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान, शीतोष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत, जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करीत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. तर हे बघा, हे भक्तांचे म्हणजे आता इथे हे बघा, हा कुसंगतीपासून मुक्त म्हणजे आहे ना, आपण आपले हे ओळखायला हवे की आपण स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतोय का वगैरे. तर हे हळूहळू होतं, जसं तुम्ही हरिनाम जप कराल. संगतीचं पण खूप महत्व असतं. जेव्हा तुम्ही भक्तांशी जोडलं जाल, तर आपोआप ती शांतता, ती संतुष्टता, हे सगळं आपल्यामध्ये आपोआप येत जातं. आता इथे घरादाराची काळजी करीत नाही, काळजी करत नाही ह्याचा अर्थ वाऱ्यावर सोडतो असं नाही. गीता तर तुम्हाला कर्तव्याच्याच मार्गावर चालायला सांगते. तर कसं असतं ना, म्हणजे अनावश्यक काळजी करत नाही. जे करायचं ते तर सगळं केलंय. मग काही जणांचा स्वभाव असतो, तरी पण भिवून आता काय होईल, आता काय होईल, अशामध्ये स्वतःचा वेळ व्यर्थ घालवू नका. अगदी त्यांना आधार द्या, त्यांच्यासाठी सगळं करा आणि उरलेला वेळ भक्तीमध्ये वापरा. हम्म. ह्या सगळ्याचं उदाहरण इथे हे अंबरीश महाराज दिलेत बघा. नवविधा भक्ती पूर्ण 9ही प्रकारांनी जे भक्त होते ते अंबरीश महाराज होते. हे कसं होतं, एकदा दुर्वास मुनी त्यांचं खूप ऐकून ना त्यांची परीक्षा बघायला येतात. मग ते असतं द्वादशीचा दिवस, एकादशीचं व्रत असतं आणि द्वादशीचा ना एक वेळ असतो, त्यामध्येच द्वादशी सोडायची असते, तर व्रत पूर्ण होतं. मग जेव्हा अंबरीश महाराज येतात ना, तेव्हा सॉरी दुर्वासा येतात, तेव्हा ते काय म्हणतात की मी माझ्या शिष्यांसह आंघोळ करून येतो, स्नान करून. मग स्नानाला जातात आणि इकडे तो
एकादशी सोडायचा पारणाचा तो वेळ निघून जात असतो. मग ते म्हणतात की त्यांच्या मंत्र्यांबरोबर सल्लामसलत करतात, आता मी काय करावं. आणि त्यांनी ती निर्जला एकादशी केलेली होती. मग त्यांचे मंत्री काय सल्ला देतात की मुनींना वाईट वाटेल ना, ते नाही थांबलेत आणि ते तर दुर्वास ऋषी होते. मग ते म्हणतात की तुम्ही फक्त पाणी घ्या, म्हणजे एकादशी व्रत सोडल्यासारखं होईल आणि दुसरं अन्न वगैरे काय घेतलं नसल्यामुळे मुनींचा पण अपमान होणार नाही. मग थोडासा एक थेंब पाण्याचा घेऊन एकादशी सोडतातच, तोपर्यंत नेमके दुर्वासा येतात आणि एवढा राग येतो त्यांना, असा कसा तू महाराज आणि म्हणजे राजा, खूप बोलतात आणि स्वतःची एक जटा आपटतात अशी जमिनीवर आणि कृत्या ती दिसते बघा, ती अशी एक ताकद, एक शक्ती तयार करतात आणि ते अंबरीश महाराजांवर सोडतात. अंबरीश महाराज एक कणभर पण इकडे तिकडे होत नाहीत, हात जोडूनच म्हणजे क्षमा मागत असतात दुर्वासांची. तसेच उभे राहतात, म्हणजे त्या कृत्यापासून वाचवायला पण काय प्रयत्न करत नाहीत. हा, आणि काय होतं तोपर्यंत भगवंतांच्या हातातलं सुदर्शन चक्र त्यांच्या धामातून सुटतं भक्तावर हा अन्याय बघून, आणि स्ट्रेट त्या कृत्याला तर मारूनच टाकतं आणि दुर्वासांच्या मागे लागतो. मग दुर्वासा ब्रह्मांकडे जातात. ब्रह्मा म्हणतात तू इथे थांबू पण नकोस, त्याच्यामुळे त्या सुदर्शन चक्रामुळे माझं हे म्हणजे ब्रह्मांचं जगत पूर्ण नष्ट होईल. मग शिवजींकडे जातात धावत धावत. शिवजी म्हणतात की मी काय तुला सुदर्शन चक्रापासून वाचवू शकत नाही, पण तू इकडे तिकडे का फिरतोयस, तर तू सुदर्शन चक्र आलंय कोणाकडून, भगवंतांकडून, तू भगवंतांकडे जा. मग भगवंतांकडे जातात. तरी पण ते मागेच असतं. तर ते भगवंत म्हणतात तू माझ्या भक्ताचा अपमान केलाय, आणि कृष्ण बघा हा किती भक्त वत्सल आहे, आणि त्यामुळे भक्तावरचा अन्याय सहन न झाल्यामुळे ते सुदर्शन चक्र सुटले, मी नाही थांबवू शकत. तू भक्ताकडे जा, भक्ताने जर का तुला माफ केलं तर ते सुदर्शन चक्र थांबेल. मग आहे ना, ते परत अंबरीश महाराजांकडे येतात. तर कसे ते राजे होते बघा आणि किती शुद्ध मनाचे, ते तसेच हात जोडून उभे असतात आणि दुर्वासा त्यांची माफी मागतात. तर ते म्हणतात नाही नाही, म्हणतात मी तुमची माफी मागायला इथे उभा आहे, तुम्ही मला क्षमा करा. हा, मग दुर्वासांना म्हणतात की ते म्हणजे ते सुदर्शन चक्र मागे लागलेलं तू हे केल्याशिवाय जाणार नाही. ते म्हणतात माझा तुमच्याविषयी कुठलाच राग नाहीये. ते सगळं बघितल्यावर मग ते सुदर्शन चक्र परत भगवंतांकडे निघून जातं. तर असे असतात शुद्ध भक्त आणि त्यांची भक्ती. हम्म. घ्या माताची पुढची slide. हा, हरे तर कृष्णा. जे वाचा. भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहे. हरे कृष्णा. बघा, आता आपल्याला पण आहे ना ह्या भक्ती सेवा, नुसती भक्ती म्हटलेलं आहे, भक्ती म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही पण ऍक्टिव्ह डिवोशनल सर्व्हिस, भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा. हा, तर सगळ्या अंगाने तुम्ही जोडून घ्या स्वतःला कृष्णांशी. आणि जे या अविनाशी, बघा हा अविनाशी मार्ग आहे, म्हणजे तो नेहमी आपल्या बरोबर राहणार आहे. तुमची भक्ती की जन्म बदलले जातील कदाचित, पण भक्ती तुमच्या बरोबर राहणार. हा, तर आणि पूर्ण श्रद्धेने मला स्वतःशी म्हणजे त्यांच्याशी जोडून घेतात, जीवनाचं ध्येय मानतात कृष्णांना, ते मला अत्यंत प्रिय आहेत. हा, तर हे भक्तांचे गुण सांगितले भगवंतांनी. झाला आपला आजचा अध्याय. बघा माताजी पुढे स्लाइड आहे का? झाला. तर आपण बघितलं की निर्विशेष ब्रह्म ही साकार सगुण रूप. अर्जुनाने विचारलं ना कुठली भक्ती अधिक परिपूर्ण आहे, तर कृष्णाने काय सांगितलं, माझ्या साकार रूपावर जे आपलं भक्ती करतात. हा, तर लक्षात ठेवा ते. मग टप्पे सांगितले की तुम्हाला हे नाही जमत आहे तर ते करा, ते नाही तर ते करा. हम्म. त्याच्यानंतर भक्तांचे प्रिय असलेले गुण बघितले आपण. हं, तर झाला आपला हा आजचा अध्याय. ते गुणही आपल्यामध्ये हळूहळू नक्की येऊ शकतात, जर का आपण हरी नाम जप हा पहिला टप्पा आहे सुरू केला, तर नक्की बघा आपल्यामध्ये हळूहळू आपल्याला वेळ मिळतो, सगळंच फरक पडत जातात. हे करा रेकॉर्डिंग स्टॉप.